तुमच्या पायावरती निळसर आणि फुगलेल्या नसा दिसून येत आहेत, त्यालाच व्हेरिकोज वेन असे म्हणतात. व्हेरिकोज वेन म्हणजे काय? आपल्या शरीरामध्ये दोन प्रकारच्या रक्तवाहिन्या असतात, शुद्ध रक्तवाहिनी आणि अशुद्ध रक्तवाहिनी. शुद्ध रक्तवाहिनी शुद्ध रक्त हृदयापासून पूर्ण शरीराला रक्त पुरवठा करत असते. ती अशुद्ध रक्तवाहिनी हे अशुद्ध रक्त हृदयापर्यंत पोहोचवायचं काम करत असते, जेणेकरून ते अशुद्ध रक्त शुद्ध होऊन परत पूर्ण शरीराला पोहोचवले जाईल. पण अशुद्ध रक्तवाहिनी उलट्या दिशेने वाहते, म्हणजे खालून वरच्या दिशेने, पायापासून हृदयापर्यंत. त्यामध्ये वॉल्स असतात. त्या वॉल्सचं काय काम असतं? रक्त वरती गेल्यानंतर परत खाली नाही यायला पाहिजे. ज्या वेळेला ते वॉल्स स्ट्रॉंग नाही राहत, म्हणजेच त्याची इलास्टिसिटी संपते, बंद नाही होत पूर्णपणे, त्यावेळेला रक्त तिथे साचायला लागतं, म्हणजेच गोठायला लागतं. रक्त गोठल्यानंतर तिथे निळसरपणा यायला लागतो. बाहेरून दिसणाऱ्या निळसरपणाच्या नसा म्हणजेच व्हेरिकोज वेन असे म्हटलं जातं. या मागची काही कारणं आहेत. व्हेरिकोज वेन्स हे जास्त वेळ थांबल्यामुळे लठ्ठपणा आणि स्त्रियांमध्ये प्रेग्नन्सीमध्ये व्हायचे जास्त चान्सेस असतात आणि जेनेटिक्सही असू शकतं. होमिओपॅथीमध्ये यासारख्या समस्या मुळासकट पाहिल्या जातात. पल्सेटिला, कॅल्केरिया फ्लोर, हेमेमेलिस यासारख्या औषधींनी आपण त्रास कमी करू शकतो. पण कुठल्याही होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ह्या सर्व औषधी नाही घेतल्या पाहिजे. होमिओपॅथिक औषधी ह्या वैयक्तिक असतात. धन्यवाद.